निर्गम प्रकरण 37 कोशाची रचना। निर्गम प्रकरण 25 पदे 10 ते 22। मग बसालेलाने बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनविला। त्याची लांबी 2.5 हात, रुंदी 1.5 हात आणि उंची 1.5 हात होती। त्याने तो आतून बाहेरून शुद्ध सोन्याने मढविला आणि त्याच्या सभोवती सोन्याचा कंगोरा केला। त्याच्या चारही पायांना लावण्यासाठी त्याने सोन्याच्या 4 कड्या ओतून एका बाजूला 2 व दुसऱ्या बाजूला 2 अशा लाविल्या। त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करून तेही सोन्याने मढविले। कोश उचलण्यासाठी ते दांडे त्याने त्याच्या दोन्ही बाजूंच्या कड्यात घातले। त्याने शुद्ध सोन्याचे दयासन बनविले। त्याची लांबी 2.5 हात व रुंदी 1.5 हात होती। त्याने सोने घडवून 2 करूब बनविले। ते दयासनाच्या दोन्ही टोकांसाठी बनविले। त्याने एक करूब एका टोकासाठी व दुसरा करूब दुसऱ्या टोकासाठी बनविला। करूब व दयासन अखंड असून ते त्याने दोन्ही टोकास बनविले। त्या करूबांचे पंख असे पसरले होते की त्यांनी ते दयासन झाकले होते। त्यांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली होती। मेजाची रचना। निर्गम प्रकरण 25 पदे 23 ते 30। त्याने बाभळीच्या लाकडाचे मेज बनविले। त्याची लांबी 2 हात, रुंदी 1 हात व उंची 1.5 हात होती। त्याने ते शुद्ध सोन्याने मढविले व त्याच्या सभोवती सोन्याचा कंगोरा केला आणि त्याने त्याच्यासाठी 4 बोटे रुंदीची एक पाळ केली व त्या पाळीस सभोवती सोन्याचा कंगोरा केला। त्याच्यासाठी सोन्याच्या 4 कड्या ओतून तयार केल्या व त्याच्या चारही पायांवरल्या 4 कोपऱ्यांना त्या लाविल्या। ह्या कड्या त्या पाळीच्या लगत होत्या। त्या मेज उचलावयाच्या दांड्यांसाठी होत्या। मेज उचलण्यासाठी त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढविले आणि त्याने मेजावरली पात्रे म्हणजे तबके, धूपपात्रे, सुरया व पेयार्पणे ओतण्याकरिता कटोरे ही सर्व शुद्ध सोन्याची बनविली। दीपवृक्षाची रचना। निर्गम प्रकरण 25 पदे 31 ते 40। त्याने शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष बनविला व हा दीपवृक्ष, त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याची बोंडे व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची घडविली। ह्या दीपवृक्षाला 6 शाखा होत्या। एका बाजूला 3 शाखा व दुसऱ्या बाजूला 3 शाखा। प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलांसारख्या 3-3 वाट्या बोंडान फुलांसह केल्या आणि दुसऱ्या बाजूच्या त्याच्या जोडीच्या प्रत्येक शाखेलाही बदामाच्या फुलांसारख्या 3-3 वाट्या बोंडान फुलांसह केल्या। दीपवृक्षामधून निघालेल्या 6 शाखांची रचना अशीच होती। दीपवृक्षाच्या दांड्याला बदामाच्या फुलांसारख्या बोंडान फुलांसह 4 वाट्या होत्या। दीपवृक्षामधून निघणाऱ्या 6 शाखांपैकी 2-2 शाखा आणि त्यांच्या खाली असलेले एक बोंड ही एकाच अखंड तुकड्याची होती। बोंडे व शाखा ही सर्व अखंड असून तो सबंध दीपवृक्ष शुद्ध सोन्याचा एकच घडीव तुकडा केला। त्याने त्या दीपवृक्षाचे 7 दिवे, त्याचे चिमटे व ताटल्या शुद्ध सोन्याच्या केल्या। त्याने तो दीपवृक्ष व त्याचे सर्व उपकरण साहित्य एक किक्कार शुद्ध सोन्याचे केले। धूपवेदीची रचना। निर्गम प्रकरण 30 पदे 1 ते 5। मग त्याने बाभळीच्या लाकडाची धूपवेदी केली। तिची लांबी 1 हात व रुंदी 1 हात अशी ती चौरस होती। तिची उंची 2 हात होती व तिची शिंगे अंगचीच होती। त्याने त्या वेदीचा वरचा भाग, तिच्या चारही बाजू व तिची शिंगे शुद्ध सोन्याने मढविली व तिला सभोवती सोन्याचा कंगोरा केला। वेदी उचलून नेण्याचे दांडे घालता येण्यासाठी त्याने सोन्याच्या कड्या करून त्या कंगोऱ्याच्या खाली तिच्या दोन्ही अंगांना 2 कोनास 2-2 अशा लाविल्या। त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करून ते सोन्याने मढविले। अभिषेकाचे तेल आणि सुगंधी द्रव्य तयार करण्याची कृती। त्याने अभिषेकाचे पवित्र तेल आणि सुगंधी द्रव्ययुक्त शुद्ध धूप गांधी बनवितात तसा बनविला।